मित्रांनो, मी प्रणव आणि मी पार्थ. आणि आम्हाला आज खूप लीजर टाइम भेटलाय. ह्याची एक्झाम सुद्धा संपली आणि माझी एक्झाम पोस्टपोन झाली. यांची 2 तारखेपासून होती, सगळं काय ती आता 6 तारखेपासून आहे आणि आज तारीख आहे 27. रात्रीचे वाजले आहेत 11:15 आणि आम्ही विचार केला की आता मध्ये खूप फ्री टाइम आहे, तर त्या फ्री टाइमचा काहीतरी चांगला वापर केला पाहिजे. हो. सो आम्ही प्लॅन केला आहे एक ट्रेक. आम्ही जाणार आहे कळसूबाईला आणि प्लॅन असा आहे की 29 तारखेला संध्याकाळी आम्ही इथून निघणार पनवेलवरून. ठाण्याची ट्रेन पकडणार, आय गेस संध्याकाळी 7 वाजता. आणि मग ठाण्यावरून कसाऱ्याची ट्रेन पकडणार. कसाऱ्यावरून गाडी असणार कळसूबाईच्या पायथ्याशी. कळसूबाईच्या पायथ्याशी जसंच आम्ही पोहोचू तसं थोड्या वेळाचा एक ब्रेक घेऊ आणि त्यानंतर ट्रेकिंग सुरू होईल आणि मग मेन क्लाइम्ब सुरू झाला. मेन एंडला पोहोचलो आम्ही की खूप मजा येईल तिकडे. प्लॅन तर खूप मस्त आहे. कळसूबाईला जायचं वर तिकडे आम्हाला समजणार आहे. हो, एक्झॅक्टली. आणि आम्ही ट्रेकिंग केली आधी सुद्धा. आम्हाला खूप मजा येते ट्रेकिंगमध्ये. ट्रस्ट मी गाईज, बेस्ट एक्सपिरियन्स असतं. बेस्ट. आणि आम्ही हा एक्सपिरियन्स एका व्लॉगमध्ये कॅप्चर करायचा ट्राय करतोय. आय होप तुम्हाला हा व्लॉग आवडेल. येस, आवडलाच पाहिजे. आता आम्ही बनवतो, आम्ही आता तेवढे एफर्ट्स टाकतोय. सो ऑब्व्हियसली गोष्ट आहे. या ऑब्व्हियसली. आता भेटूयात आपण 29ला जायचा प्लॅन आहे. सो आपण 29 तारखेला भेटूयात स्टेशनवरती. CST स्टेशनला आणि आता कसाऱ्याच्या ट्रेनची वाट बघतोय. रात्रीचे वाजले आहेत 8:45. आता बघूयात. आम्हाला वॉशरूमला सुद्धा जाऊन यायचं आहे. स्वतः तिकडे जाऊन आम्ही आलो आहे कसारा स्टेशनला आणि इथे खूप थंडी आहे. भरपूर थंडी आहे. लाईक लिटरली आम्ही एक्सपेक्ट केलं होतं त्याच्यापेक्षा खूप आहे. आणि इथे एवढी गर्दी आहे ना. आणि जे सुद्धा लोक उतरत ना ट्रेनमधून सगळे जाणार आहेत कळसूबाईला. सगळे कळसूबाईचे. आम्हाला भीती हीच आहे की सॅटर्डे आणि खूप गर्दी होणार आहे. सो आम्ही कसं प्लॅन आउट करायचं ते आता बघू. Exactly. हा आमचा ग्रुप आहे, तुम्ही पाहू शकता. इथे सर्व उभे आहेत. हा आमचा ग्रुप आहे. बघूयात आमची बस येईल, मग बसने जाऊ. सी यू देअर. तर गाईज आता आमची गाडी आलेली आहे, तुम्ही पाहू शकता. आमचं क्राऊड आहे. आता आम्ही गाडीमध्ये बसतोय. सो गाईज आता आपण फायनल आलो आहोत कसारा गावात आणि आता आपण जात आहोत कळसूबाईच्या पायथ्याशी म्हणजे बारी गावाकडे. तर आता आपण पाहू शकता की आपण आता आपल्या गाडीमध्ये बसलेलो आहोत. आपल्या मागे एक गाडी आहे आणि आपल्या पुढे एक गाडी आहे. आपण मधल्या गाडीत आहोत. सो येस, हा माझा बेस्ट फ्रेंड आहे.
ह्याला मी आज घेऊन आलोय, फोर्सफुलीला घेऊन आलो की तू चल माझ्यासोबत कळसुबाईला. त्याला मी सांगितलंय की तुला लेट मी टेल यू गाईज की तो जो याचा बेस्ट फ्रेंड आहे ना, तो माझा सख्खा भाऊ. बेस्ट फ्रेंड काय असतो? आणि हा आमचा ट्रॅव्हलिंग फ्रेंड आहे. ती जरा विजित हाय कर. आप सबको खाना खाना है ना? येस येस येस. मित्रांनो, आता आम्ही पोहोचलो आहे बारी गावाकडे, जे कळसुबाईच्या पायथ्याशी आहे आणि इथून ऍक्च्युली आपला मेन ट्रेक सुरू होतो. आणि मला हे सांगताना अत्यंत खुशी आणि दुःख होत आहे. खुशी यासाठी होते की आपण फायनली पोहोचलेलो आहे कळसुबाईला, आणि दुःख नाही सांगता येणार. बट एक मायनस पॉईंट आहे की इथे भयंकर थंडी आहे. लाईक लिटरली सिंगल डिजिट मध्ये थंडी आहे इकडे. सिंगल डिजिट मध्ये टेम्परेचर गेलं. शिवर करतात सगळ्यांचे. आम्ही आलो इथे एका घरामध्ये आराम करायला, आणि हे बघा असं घर आहे. सगळं ओपन आहे इथे, सगळं ओपन ओपन गाईज तुम्ही पाहू शकता, माझी खरंच फॅन्टसी होती. मला असं कुठला तरी प्लॉट ॲडव्हेंचरला यायचं तर तिकडे तुम्ही पाहू शकता. इकडे चल त्याचं काय दाखवू शकत. या पर्वतावर चढताना फक्त शरीर नाही, चारित्र्य पण कसोटीला लागतं. सह्याद्री म्हणतो, छत्रपती शिवाजी महाराजांच्या भूमीत चढलास तर नम्रता आणि धैर्य दोन्ही तुला प्राप्त झालंय. ही डोंगर शौर्य शिकवतात, पण त्याहून मोठा धडा देतात जबाबदारीचा. सह्याद्री अजून उभा आहे, छत्रपती शिवाजी महाराजांचे विचार अजून जिवंत आहेत, आणि या वाटेंवर चालणारा प्रत्येक माणूस त्याचा एक साक्षी आहे. जय शिवाजी. प्रत्येक चढाई आधी एक शांत वेळ येते, जिथे बोलणं थांबतं आणि ऐकणं सुरू होतं. आज बोलणार आहे ती कोणी व्यक्ती नाही, आज बोलणार आहे कळसुबाई. हे आहे कळसुबाई शिखर, महाराष्ट्राचा सर्वात उंच श्वास, 1646 मीटर्स, सह्याद्रीच्या हृदयात. बारी गावाच्या कुशीत जन्मलेले हे शिखर वर्षा, वारा आणि वेळ सगळ्यांना शांतपणे बघत उभी आहे. या ट्रेकची वाट सांगेल तुम्हाला एक गोष्ट. ही वाट सारखी नाही, कधी अचानक चढाई, कधी उतार, कधी अंगभर लहान दगड. या दगड्या खड्यांची वाटेत प्रत्येक पाऊल सावधानीचा असतो, कारण इथे दगडही बोलतो आणि चुकीचा पाऊल खालच्याला ओळखून देतो. एकतर इथे जमिनी स्थिर नाही, पण तुमचं मन स्थिर ठेवायचं असतं. बॅलन्स फक्त शरीराचा नाही, तो विश्वाचा सुद्धा असतो. लोहाच्या शिड्या, चेन्स आणि ओलसर हवा ही वाट तुम्हाला थकवते, पण तोडत नाही, कारण सह्याद्री कधी तोडत नाही, ते फक्त घडवतं. धुकं येतं, दृश्य लपते, पण दिशा मनात स्पष्ट आहे. जेव्हा डोळ्यांनी कमी दिसतं, तेव्हा श्रद्धेने जास्त बघायचं असतं. या ट्रेकमध्ये कोणी एकटंच चढत नाही. अनोळखी लोक, अनोळखी हात, पण सगळ्यांच्या श्वासाचा ताल एकच असतो. एकतर इथे फोनचं नेटवर्क तुटतं, मेसेज पाठवता येत नाही, पण स्वतःशी बोलायला वेळ मिळतो. वारा इथला शिक्षण देतो, सतत चालत राहा. थांबला तर थकवा कळतो, चालत राहिला तर शांती. कळसुबाईला नाव मिळालं आहे एका देवीवरून. असं म्हणतात, जो नम्रतेने चढतो त्याला ही शिखर ओळखते. ही चढाई फक्त शिखरासाठी नाही, ही चढाई आहे भीती सोडून देण्यासाठी. जेव्हा शेवटचं पाऊल पडतो, तेव्हा जग जिंकल्यासारखं वाटत नाही, तेव्हा स्वतःला समजावल्यासारखं वाटतं. कळसुबाई तुम्हाला उंच नाही करत, ती तुम्हाला खाली बघायला शिकवते. तर मित्रांनो, आताशी चढायला सुरुवात होऊन 20 मिनटं झालेत, आणि विद्युत अपडेट दे. सर विद्युत सॉरी मॅन, अपडेट नाही देऊ शकत, आता दमलोय आताच. ॲक्च्युली काय माहिती काय होणार. हां, जस्ट 20 मिनटं झाले आणि असं चढाव आहे सरळ, आणि रस्ते एवढे खराब आहेत, खूप स्टीप आहे, पूर्ण खडीच आहे रस्त्यामध्ये. आणि खडी इन द सेन्स माती आहे, मातीवरती सगळी खडी आहेत, तर चढताना खूप इश्यू होतो. त्यामुळे फक्त पाय घसरत आहेत अंगात म्हणून आम्ही चढतोय. एक्झॅक्टली. सो 20 मिनटामध्ये मी कधी एवढा दमलो नव्हतो. हां, अजून
3 तास चढायचं आपल्याला. मजा तर नक्की येणार आहे ना विजूत. हो 6 वाजता पोहोचणार आहे आम्ही. चलिए आगे बढ़ते हैं. पहिलाच पाथ कवर झाला. पहिला चेकपॉईंटला रीच झालो आपण. आणि यांची हालत बघा. हे बघा सगळे बसलेत. आताशी 10% पण ट्रेक नाही झालं. ते आहे आपलं चेक पॉईंट. सर्वांची हालत टाईट आहे. कानडीला काहीतरी बोलायचं बोल. ॲक्च्युली इथे जागेचा आस्वाद जागेचा आस्वाद आम्ही खाणं आहे का? 15-20 मिनिटं चाललो असतो, बट ट्रेक लिडरने आम्हाला सांगितलं की कंपल्सरीली ब्रेक. आणि ट्रेक लिडरने सांगितलं म्हणून कानडे खुश झाला. बाई, हे तर मित्रांनो, जसं का तुम्ही पाहू शकता इथे एका प्रत्येक छोट्या डिस्टन्सवरती छोटी छोटी घरं आहेत. आणि तिकडे लिंबू पाणी, परत साधं पाणी, हे सगळे रिफ्रेशमेंट्स ठेवलेले आहेत. आणि प्रत्येक थोड्या थोड्या डिस्टन्सवरती स्ट्रीट लॅम्प लावले आहेत, जे एक साईन देतात की आपण बरोबर रस्ता फॉलो करतो आहे. दादा खालती रस्त्यावर टॉर्च मार ना. तर मित्रांनो, आपण पाहू शकतो असा स्टीप रस्ता आहे. ऑलमोस्ट एक 60 to 70 डिग्रीचा डिसेंट आहे, स्लोप आहे. हां खुद से घर पे जाना पड़ेगा आज से. अभी से पक्का बोल रहा हूँ. कल सुबह ही. और अपने हाथ खाली रखो, फोन्स पॉकेट में रहने दो. आप गिरते हो तो आपके हाथ पहले नीचे जाते हैं, तो उसके साथ फोन का डिस्प्ले भी जाता है. बहुत बार हुआ एक्सपीरियंस है, इसलिए बता रहा हूँ. बहुत महंगा पड़ता है ट्रैक उसके बाद. छाती फट के बाहर आ रहा है. हमारे पास अस्थमा वाले उनसे पंप ले रहे हैं. मित्रांनो, आम्ही त्या गावाकडून आलो आहे. इथे दिसत असेल पण आम्ही इथे आलेलो आहे. ॲक्च्युली खूप जास्त डिस्टन्स आहे तो, बट स्टील आम्ही पोहोचलो आहे आमच्या सेकंड चेक पॉईंटवरती. आणि सेकंड चेक पॉईंटवरती सगळ्यांचे श्वास फुलले ते बघा. श्वास नाही फुललेत. हा जो सेकंडरी व्लॉगर आहे ना, ह्याला जरा ना, ह्याला जरा जास्त मस्ती आली. ह्याला काय मी बघतो, मस्ती? हे मी याची मस्ती बघतो की कितपर्यंत आज जातोय. ह्याचा मला स्टॅमिना सुद्धा चेक करायचा आहे. बाकीचे हे माझे टीममेट्स आहेत. हाय करा गाईज, जे की टाइमली कॉन्स्टंट ब्रेक घेऊन चालतात. आणि हा मूर्खाला पहिल्या शिखरावरती जायचं आहे. जसं की हा गेला तर पप्पाचं लग्न चेक करूया. देव आपल्याला बोलवतील ना तेव्हा आपण पोहोचू. मी सांगतो, माझा आदेश याचा. तुझा आदेश मग कधीच नाही पोहोचणार मी. फार तर मित्रांनो, आता मेन चढ सुरू झालाय. एकदम स्टीप आहे, एकदम स्टीप. लाईक इथे कुठलाच सहारा नाहीये, जास्त रेकॉर्ड पण नाही करता येणार. गेलो तर डिरेक्टली आम्ही घसरगुंडी गेलो. हो, आणि तुम्ही जसं बघू शकता ही अशी वरती अशी स्टीप लाईन जाताना दिसते ना, तो एक डोंगर चढायचा आहे. नंतर प्लॅट्यू येणार, पुढे अजून चढायचं आहे. मग जाऊन आपण मंदिराकडे पोहोचणार, जो मेन पॉईंट आहे. आणि आम्ही आताशी फक्त 1/5 रस्ता क्रॉस केलाय जस्ट. आणि 1/5 पण नाही, 5% पण नाही क्रॉस केलाय सर बोलले. ओके. सो आपल्या ट्रेकचा सर्वात जो एक्सायटेड मुलगा होता ट्रेकमध्ये, हा बघा सर्व आलेत एक्सेप्ट दिस गाय. हा बघा हुशार क्या मारत होता हा. आता आपला थोडासा ट्रेक झालेला आहे आणि आम्ही आमच्या मित्रांसोबत आमच्या गाईडसाठी थांबलेलो आहे. सो आता एवढं काही वाटत नाही, कारण सुरुवातीला थोडंसं नाही, बॉडी थोडी हे होत होती, ॲडॅप्ट होत होती. तर झालो कम्फर्टेबल. चढता चढता आम्ही शिड्यांपर्यंत पोहोचलो आणि शिड्यांवरती चढताना अतिशय भीती वाटत होती, कारण शिड्या हलत होत्या हळूहळूच हवेने आणि लोकसुद्धा चादर वगैरे ओढून चढाई करत होते थंडीमुळे. आम्ही 2 शिड्या पार केलेल्या आहेत, अजून 2 शिड्या बाकी आहेत.
आणि ॲक्च्युली आता मी चढतो, आम्हाला खालती काही दिसत नाही आहे म्हणून मे बी आम्ही एवढं घाबरत नाही आहे. उतरताना मे बी आम्हाला थोडी भीती वाटावी. तुझं काय वाटतं चिरायू? काय नाही, भीती काय नाही, पोचू आम्ही, काय नाही. लेट्स सी. आता चिरायू म्हणते तर पोचलंच पाहिजे आणि आय होप आम्हाला तो चांगलावाला सनराईज पाहायला भेटेल. कहाँ से हो? मैं मुंबई, मैं मतलब सूरत से हूँ. सूरत से आए हो आप यहाँ पे? आपण पोहोचलो आहे ऑलमोस्ट पीकवर. इथे समोरच आहे पीक, तुम्ही पाहू शकता तिकडे. आता इकडेच आहे ना, तिकडे मंदिर आहे हे. ते दिसतं आता, तो एका मिनिटचा तो पॉईंट. मित्रांनो, आम्ही काय रॅन्डम हॉटेलमध्ये आलो आहे आणि तिथून झोपलो आम्ही. आता मस्त काहीतरी बनवत आहेत इथे आणि इथे पण काय सगळं आणि मस्त झोपलो इथे आडवे घरी दुकानात बिना काही लाज लज्जा शरम. फायनली आपण पोहोचलेलो आहोत आणि फायनली आपल्याला कानडे भेटला आहे. मी वरती आलो इथे आणि अर्धा तास झोपलो आहे आणि आत्ता जाऊन कानडे आला इथे. कानडे बोल काहीतरी. नाही इथे कुछ सांस लेता होता कांड जाता है. काय बोलू नाही शकत, बट आता गरम गरम पोहे खायची भरपूर इच्छा झाली आता खूप. शिखर अजून थोडाच लांब होता, पण सूर्य उगण्याआधी आकाश रंग भरून बोलायला लागला. निळा, पांढरा, नारंगी, जसा सह्याद्रीने स्वतःच रंगवला होता. थकवा होता, पावलं जड होती, पण डोळ्यात एकच गोष्ट होती, उजेड. कळसुबाई समोर होती आणि त्यावेळेस आम्ही फक्त चढत नव्हतो, आम्ही अनुभव घेत होतो. तर मित्रांनो, आता आम्ही ऑलमोस्ट पोहोचलो. ऑलमोस्ट वरती पोहोचलो. तुम्ही माझ्या मागे सनराईज सुद्धा बघू शकता. आम्हाला टाइम लॅप्स काढता नाही येणार सनराईजचा एक्झॅक्ट, कारण इथे खूप गर्दी आहे. आता आम्ही नाश्ता केला आहे आणि टॉप आमचा आता काहीतरी 5 मिनिटावरती आहे. टॉपवर पोहोचण्यासाठीचा रस्ता हां स्वतः पोचू आणि तुम्ही माझ्या मागेच बघू शकता सनराईज. याच्यासाठी मी पण आहे. हा बघा, हा माझा बेंच पार्टनर आहे. अरे हे सगळं वरवर का दिसत जाते सारखं सारखं वरचा रस्ता. मजा येते खूप. आम्ही लिटरली काय ॲल्टिट्यूड आहे 4 तास झाले आय गेस. 2:30ला सुरू केलं. येस, 2:30 वाजता मी ट्रॅक सुरू केला आहे. आता वाजले आहेत 6:43 आणि आम्ही आता ऑलमोस्ट समिटवरती पोहोचलो आहे. मित्रांनो फायनल आमची शेवटची शिडी चढते, ही पाहू शकता तुम्ही. ही आहे शेवटची शिडी आणि आता ही चढ मी तुम्हाला दाखवेल की कळसुबाई काय आहे आणि कसं दिसतं. जय शिवाजी.
गर्दी बघू शकता तुम्ही इथे. सकाळचे 6:30 वाजला आणि खूप गर्दी. आज फायनली आम्ही आलो कळसुबाईच्या पीकला. काळा माणसाचा थंडी आहे, एवढी सिंगल स्वेटर घालून सुद्धा त्यावरती टी शर्ट घातले, त्यावरती हे फुल स्लीव्हचं टी शर्ट घातले, त्यावरती कॅमेरा नाही पकडलं तर मी आतमध्ये वुलन वेअर घातलाय, वरती शेलचा टी शर्ट घातलाय, बाहेर स्लीव्स घातलाय हाताला, तरी सुद्धा मला इतकी थंडी वाजते की अनबेरेबल आहे थंडी. लिटरली आम्ही चढत होतो ना तेव्हा 8 सेल्सिअस पर्यंत टेम्परेचर. आणि आता आपण समथिंग गेले 7-8च ऑन गोईंग आहे. जे किती पण असं पण 12 जोरात सनराईज बघितला सनराईज. सो म्हणजे आमचं म्हणजे गोल होता, वरथिड होतं, खरंच खूप वरथिड होतं. आम्ही इथे नाही बघितलं, आम्ही शिड्यांवर बघितलं, अर्ध्या शिड्या वगैरे तिथे खूप मजा आली. शिडी आली आहे गाईज. आणि हा रस्ता बघा. आणि हा मला पाडणार आहे उतरता उतरता. आम्ही एकत्र कम्प्लीट गट फिलिंग येते. ह्या स्वतः पण पाडणार आहे आणि मला पण पाडणार आहे. मी कसं पाडू याला, बाग तर माझी याने पकडली बघा. तर मी काय बघा असा रस्ता आहे. पाय घसरत आहेत. प्रॉब्लेम काय माहिती आहे, ती खडी जी आहे ना ती. अरे तू काय करतोय पकडतो तुला, असा? पडलं असं बघ, बोलू नको, पकडत होतो तुझा. कठीण आहे खूप रस्ता. हो काय स्टाईल होऊन पडला. कॅमेरामध्ये रेकॉर्ड. कॅमेरामध्ये रेकॉर्ड झाला. हे बघा मित्रांनो, शिडीवरून उतरायला थांबलेत. आम्हाला पण जायचं आहे. सेम माझं पण पाय थरथरतो. आणि इथे रस्ते बघा भाई, हे काय रस्ते, ती खडी आहे सगळी, माणूस कसा जाणार. मित्रांनो आता आम्ही ऑलमोस्ट 80% डोंगर उतरलेलो आहे. आणि आम्ही खातो मागण्या सुद्धा खूप आहेत, बट स्टील आता आम्हाला भूक लागली आहे, खाऊ नाही शकत आहे. वरती खायला आहे आणि आम्ही आताच खाऊन घेतो. आणि थोडंसं दगडी उतरताना एवढं काही वाटत नाही आहे. आणि येताना ॲक्च्युअली ना हे जे नेचर लाईक हे जे एन्व्हायरमेंट आहे ना खूप थंड आहे. आता आय गेस 10:30 वाजत आहेत आणि एवढी गार हवा चालू आहे ना, लाईक हवेमध्ये पण अजून खूप गारवा आहे. आता तुम्ही बघू शकता की खूप सारं ऊन पडलेलं आहे, बट उन्हाचा काहीच त्रास नाही. लिटरली ते गार हवा संध्याकाळी चालतं, जाम मजा येते. आता संध्याकाळी ट्रेक थोडा एक 5-15 मिनिटाचा चालू खाली. जरी सांगतो दोघांचं आमचं क्लिअर सजेशन आहे, तुम्ही नक्की कळसुबाईला या. तुम्ही कधीच हा डिसिजन रिग्रेट नाही करणार आपल्या आयुष्यामध्ये. बरोबर. आणि आता मी उभा जस्ट आहे आणि माझे पाय कापतायत. ॲक्च्युअलमध्ये आमचे शिवर होत आहेत पाय. आम्ही ब्रेकसाठी थांबलो होतो. माझ्या पायांना खूप घाण क्रॅम्प चालू होते, लाईक सगळे लेग्स थाईचे मसल ट्विच करत होते. कारण की दादा पण बोलला, आमचा जो ट्रेक लिडर होता तो म्हणाला की साधं सुद्धा ट्रेक नाही आहे हे, कळसुबाई आहे महाराष्ट्राचा सगळ्यात डेंजरस. आता तुम्हाला दाखवतो इथे. डेंजरस काही नाही आहे, बट सर्वात ह्यूज येते, म्हणून ते थोडं चॅलेंजिंग आहे आणि चॅलेंजिंग गोष्टी करायला मला आवडतं. हे बघा, हे आहेत नॉर्मल डोंगर इथे दिसत आहेत तुम्हाला ते. आणि हे इथे वरती आहे कळसुबाईचा डोंगर. असा इथे डिरेक्टली नाही, इथून वरती जायचं आहे. पुढे एक प्लॅट्यू आहे, इथून वरती चढलो ना आपण की एक प्लॅट्यू आहे, तो प्लॅट्यूवरतून सरळ जायचं आहे, पुन्हा चढायचं आहे वरती. जे इथून दिसत नाही तिकडे दिसतं. आणि जेवढं वाटतं तुम्हाला त्याहून कठीण आहे थोडं, बट ओव्हरऑल खूप मजा आली इथे. माहिती आहे का, की एक लिमिट क्रॉस केली आज असं वाटलं. आज आम्ही एक अचीवमेंट अनलॉक केली आहे. हां, आणि आम्ही थोडंसं असं वीक वाटत असं बोलताना, कारण आम्ही काल रात्री काहीतरी 2-2:15 आमचा ट्रेक चालू झाला आणि आता वाजलेत 11 आणि आम्ही नॉनस्टॉप चालतोय. आम्ही चालण्याशिवाय काही केलंच नाही. आम्ही मध्ये असं ब्रेक घेतलाय, झोपलोय, जेवलोय, खाल्लं पिलं काहीच नाही, फक्त चालतोय नॉनस्टॉप. ज्या टायमिंगला तुम्ही सगळे झोपत होता त्या टायमिंगला आम्ही फक्त नाश्ता झाला आमचा. आणि मध्ये मध्ये वॉक घेताना एक चेक पॉईंट असायचे, तिकडे 1-2 मिनटं थांबावं लागायचं. बाकी आम्ही एवढं काही थांबलो नाही आणि मजासुद्धा आली. थोडासा जर साईड इफेक्ट नाही बोलू शकत, बट बॉडी थोडीशी ट्रेन झाली आहे, कारण की रात्रभर झालंय, झोप नाही झाली आमची पूर्ण. नाहीये, बट आम्ही ते रिग्रेट नाही कधीच करणार. आम्ही खूप सारे मेमरीज घेऊन जाणार आहोत इकडून. आणि आमची ओळख खूप साऱ्या नवीन मुलांची झाली, लाईक जे इथले नाही आहेत. कोल्हापूर झालं, नंतर पालघर झालं, आणि असे खूप खूप साईडचे मित्र आम्हाला भेटले.
आणि सगळे ना एवढे स्वीट आहेत ना, खरंच खूप आम्हाला मजा आली आज. सो दॅट वॉज फॉर द डे. आपण अजून पुन्हा पुन्हा एकदा नवीन ब्लॉग्स येतील. तुम्ही मला माहिती आहे तुम्ही आतुरतेने वाट पाहत असाल अजून नवीन ब्लॉग्सची. बट आमचं थोडंसं लाईक एडिटिंगचं काम लाईक थोडंसं आम्हाला वर्क करावं लागेल, तर त्याच्यासाठी आम्हाला एक ॲप्रोप्रिएट टाइम घ्यायची आणि गरज वरून आहे. माझी एक्झाम सुद्धा आहे आता. तर आम्हाला So, ते कॉन्सिक्युटिव्हली मॅनेज आणि करायचं. नेक्स्ट आता काय अपलोड करायचं ब्लॉग्सच्या मध्ये ते अजून डिसाइडेड नाही. सो थोडा वेळ लागेल. बट जर तुमच्याकडे सजेशन्स असेल तर तुम्ही नक्की आमच्या कमेंट बॉक्समध्ये टाका. आम्ही नक्की Oh त्याच्यावरती my विषय करू. God. या फॉर शुअर. ओके चला बाय. आपण भेटूयात पुन्हा एका नवीन ब्लॉग मध्ये. चलो बाय. बाय.